अंतर्मनातील शांततेचा शोध. बुद्ध कौशल देशामध्ये आपल्या शिष्यांसोबत विहार करत असताना एका लहान गावात थांबले होते. त्या गावातल्या अनेक लोकांनी त्यांचं नाव ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी मिळाली नव्हती. त्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी ठरवलं की या महान तपस्वीचा उपदेश ऐकायचा आणि काही शंका विचारायच्या. लहान मोठे, स्त्री पुरुष, वृद्ध तरुण असे अनेक जण एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली जमले होते. बुद्ध आपल्या नेहमीच्या शांत मुद्रेत बसले होते. त्यांचे डोळे अर्धवट मिटलेले, चेहऱ्यावर गूढ शांततेचे वलय होते. गावकऱ्यांनी त्यांना प्रणाम केला आणि एका वयोवृद्ध गृहस्थ पुढे आले. त्यांचं नाव होतं सुधाकर. त्यांनी विचारलं, भगवन, आम्हाला असं समजलं की तुम्ही सांसारिक दुःखापासून मुक्तीचा मार्ग सांगता, परंतु आम्ही सामान्य लोक आहोत. घर, कुटुंब, व्यापारी व्यवहार यातून बाहेर पडणं शक्य नाही. मग आम्हाला समाधान आणि शांती कशी मिळेल? बुद्ध थोडे हसले. त्यांच्या आवाजात कधीही कठोरपणा नसे, तर मृदुता आणि करुणा ओतप्रोत भरलेली असे. ते म्हणाले, सुधाकर, जसं एखादं वादळ आल्यावर झाड हलतात, फुलं गळतात, परंतु ज्याचं मूळ खोल मातीमध्ये रुजलं असतं ते झाड तग धरून राहतं. तसंच जीवनात वादळ येतच राहणार, परंतु ज्याचं मन स्थिर आणि जागरूक आहे त्याला वादळ ढासळवू शकत नाही. त्यांनी पुढे एक छोटी कथा सांगितली. एका गावात मल्लिका नावाचा एक तरुण राहायचा. तो खूप बुद्धिमान होता, परंतु त्याला अतिशय लवकर राग यायचा. कोणी त्याच्याशी मतभेद केला, थोडं वाईट बोललं तरी तो संतापून त्यांना ओरडायचा, शिवीगाळ करायचा. हळूहळू गावात त्याची बदनामी झाली. एका दिवशी त्यांनी ठरवलं की बुद्धांना भेटून विचारायचं, रागावर कशी मात करायची. तो बुद्धाकडे गेला आणि म्हणाला, भगवन, मी माझ्या रागामुळे खूप दुःखी झालो आहे. मला या रागाचं विष का वाटतं? मी काय करावं? बुद्धांनी त्याला एका अर्धवट जळालेल्या काड्यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, मल्लिका, समजा तुझ्या ओंजळीत जळती काडी ठेवलीस आणि ती दुसऱ्यावर फेकण्याचा प्रयत्न केलास तर काय होईल? त्या काडीने तुलाच आधी जाळेल. राग हा जळती काडी आहे. जो दुसऱ्याला जाळायला जातो तो आधी स्वतः जळतो. मल्लिका विचारात पडला. बुद्ध पुढे म्हणाले, रागावर मात करण्यासाठी क्षमाशीलता, जागरूकता आणि संयमाचे बीज मनात पेरावं लागतं. प्रत्येक वेळी राग आल्यावर श्वासावर लक्ष दे. विचार कर, हे मला सुख देणारं आहे का? जो क्षणभर थांबतो तो स्वतःला आणि दुसऱ्याला यातना वाचवतो. त्या दिवसापासून मल्लिकाने सातत्याने श्वासावर लक्ष देण्याचा सराव सुरू केला. हळूहळू त्याचा राग निवळला आणि तो एक शांत, सुसंवादी माणूस झाला. बुद्धांनी सर्व गावकऱ्यांकडे बघितलं आणि म्हणाले, तुम्हाला संसारातून पळून जायची आवश्यकता नाही. जेथे आहात तेथे तुमचं मन निर्मळ करा. राग, लोभ, मोह हे मनाच्या अस्थिरतेतून निर्माण होतात. जर मन साक्षी भावाने पाहिलं तर त्याला वळण लागू शकतं. सुधाकर आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात समाधान आलं. सर्वांनी नतमस्तक होऊन बुद्धांना प्रणाम केला. त्या दिवशी गावातील अनेक घरांमध्ये शांततेची नवी झुळूक वाहू लागली.